नमस्कार, मी मोहिनी जाधव. आपले बदलापूरमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत. 2 ते 3 दिवसांपूर्वीच देशातील काश्मीर या ठिकाणी जो दहशतवादी हल्ला झालेला आहे, भ्याड हल्ला जो झालेला आहे पहलगाम इथे, आणि या ठिकाणी आपल्या देशातील 27 नागरिकांनी आपले प्राण गमावलेले आहेत. हा जो भ्याड दहशतवादी हल्ला होता हा पर्यटन स्थळी झालेला आहे आणि या ठिकाणी निष्पाप जीवांना आपले प्राण गमवावे लागलेले आहेत आणि याच निषेधार्थ आणि या देशावर ज्यांची सत्ता आहे त्या सत्ताधाऱ्यांच्या निषेधार्थ या ठिकाणी महाविकास आघाडीच्या वतीनं या ठिकाणी हा निषेध आंदोलन जे आहे ते केलं जात आहे. पहलगाम येथील इस्लामिक दहशतवाद्यांच्या भ्याड हल्ल्याच्या जाहीर निषेधार्थ या ठिकाणी आंदोलन जे आहे ते केलं जात आहे. आपण या ठिकाणी अविनाश देशमुख आहेत, त्यांच्याशी बोलणार आहोत. आपण बघतोय की आपल्या देशावरती पुन्हा एकदा दहशतवादी हल्ला झालेला आहे आणि या हल्ल्यात अनेक निष्पाप जीवांनी आपले प्राण गमावलेले आहेत. या ठिकाणी तुम्ही निषेध आंदोलन केलेलं आहे, काय भूमिका आहे? महाविकास आघाडीच्या माध्यमातून आज इथं आम्ही निषेध व्यक्त केलेला आहे आणि जे मृत झालेले आहेत यात्रेकरू यांनी खरोखर तिथं गोळ्या झाडल्यात आणि म्हणजे ते हृदयदायक प्रसंग आपण नाही बघू शकत. जे टीव्ही चॅनल आणि पेपरच्या माध्यमातून बघूनच आम्ही डोळे पाणावतात. या सर्व मृत लोकांना महाविकास आघाडीच्या माध्यमातून आम्ही श्रद्धांजली व्यक्त करतो आणि त्याच्यापेक्षा श्रद्धांजली व्यक्त करायला मला ते अमित शहा आणि मोदींना वाटते. कारण की हा जो प्रकार जर काँग्रेसच्या काळात जर घडला असता तर त्यांनी अख्खा देश डोक्यावर घेतला असता. आज परिस्थिती अशी आहे की जर या देशाचे गृहमंत्री, पंतप्रधान हे सुरक्षा यंत्रणा सगळं त्यांच्या ताब्यात आहे. मी तुमच्या माध्यमातून एक प्रश्न विचारतो, उद्या जर एखादा लोटस ऑपरेशन राबवायचं असताना हे 15 मिनिटात एखादं सरकार गायब करतात, 15 मिनिटात सरकार कोसळून टाकतात, आपलं सरकार स्थापन करतात. परंतु सुरक्षा यंत्रणा हातात असताना सुद्धाही त्यांना माहीत नाही का की या जवळपास 10,000 यात्रेकरू त्या पहलगाममध्ये असताना 10 सुरक्षा यात्री तिथे नसतात. काल अमित शहा तिथे गेले होते. तुमच्या माध्यमातून सांगतो 75 गाड्या अमित शहा साहेबांच्या मागे होत्या आणि जवळपास 2 हेलिकॉप्टर होते. एका व्यक्तीसाठी एवढे सुरक्षा यंत्र असताना तर 10,000 लोकांसाठी तुमच्याकडे 10 सुरक्षा कंपनी नव्हते. काल अमित शहा तिला श्रद्धांजली व्हायला गेले, रेड कार्पेट होता. या देशाचा सगळ्यात फेल्युअर गृहमंत्री जर कोणी इतिहासात नोंद होत असेल तर ते अमित शहा या व्यक्तीची या देशामध्ये स्वातंत्र्यापासून आजपर्यंत जेवढे गृहमंत्री झाले आहेत, वन ऑफ द मोस्ट फेल्युअर होम मिनिस्टर इन इंडियन पॉलिटिकल हिस्ट्री. आपण बघतोय की या ठिकाणी गुप्तचर यंत्रणा ही सत्ताधाऱ्यांची आहे, भाजपाची आहे, त्यात सत्ता भाजपाची आहे. हे सगळं असताना दहशतवादी हल्ले भाजपाच्या काळात जे झालेले आहेत ते मोठ्या संख्येने आहेत. असं असताना भाजपच कुठेतरी निषेध आंदोलन करताना दिसतीये. बदलापुरात देखील ते आंदोलन करताना दिसलेले आहेत. नक्की यावरती काय तुमची भूमिका आहे? तुम्हाला वाटतं का? मी समान या तमाम बदलापूरकरांना प्रश्न विचारतो. काल जे भारतीय जनता पक्षाने जो काही निषेध केला होता तो निषेध आहे, ते एक प्रकारचा इव्हेंट आहे. हे मी मगापासून सांगतोय की या सीमेवरती शहीद झालेले सैनिक असू द्या, पुलवामाच्या वेळेस असू द्या किंवा आता काल जे झालेलं असेल किंवा नागरिक शहीद असू द्या, त्यांच्या बैताच्या टाळूवरचं लोणी खाणारं भारतीय जनता पक्षी आहे. ते कुठलाच इव्हेंट सोडत नाही आहेत. काल पण त्यांनी इव्हेंटच केला. त्यांना जर श्रद्धांजली व्हायची असली तर त्यांनी 24 नगरसेवक या बदलापुरातले 24 लोकांच्या घरी मृत त्यांच्याकडे पाठवायला पाहिजे होतं. तिला आर्थिक मदत करायला पाहिजे, तर त्या दुःखाचं सांत्वन करायला पाहिजे, पण ते नाही आहे. या शहरात काल जो त्यांनी काल ते हे नव्हतं, दुःख नव्हतं. काल त्यांनी इव्हेंट दाखवला आणि त्यांनी शक्ती दाखवली. अरे तुमच्या हातात सरकार आहे, गृह मिनिस्टर, सगळ्या यंत्रणा तुमच्या हातात असताना असे प्रकार जर या देशामध्ये घडत असतील तर आमच्या मनात शंका येते की उत्तर प्रदेश आणि बिहारमध्ये जे येणारे इलेक्शन आहेत ते इलेक्शनच्या धर्तीवरती नेहमी असा प्रकार का घडतो? आता पुलवामामध्ये जे घडलं त्याच्यावरती उरी पिक्चर तयार झाला. माझ्या मनात शंका आहे की उद्या एखादा यावरती तयार होऊन बरोबर इलेक्शनच्या काळामध्ये तो प्रदर्शित व्हावा आणि हिंदू, मुस्लिम, मस्जिद यामध्ये या देशाला गुरफटून टाकण्याचा प्रकार हा भारतीय जनता पक्ष गेल्या कित्येक वर्षापासून घडत आहे. परंतु 3% तुमच्याकडे जी मोदी साहेबांची मीडिया आहे, आता 97% हा देश जागृत झालेला आहे. ईव्हीएम मशीन असू द्या, काही असू द्या, काही तुमचं काही चालणार नाहीये. जनता जागृत झालेली आहे. तुम्ही असे किती हल्ले घडवा. आमच्या मनात शंका आहे की हा हल्ला पण कदाचित कुठल्या तरी एनर्जीच्या माध्यमातून घडवला असेल किंवा काय, आमच्या मनात शंका आहे. कारण की असे हल्ले बरोबर निवडणुकीच्या काळामध्ये घडतात. मित्रांनो, मी तुम्हाला पुन्हा सांगू इच्छितो की भारतीय जनता पक्षाच्या जातीय राजकारणाच्या बाहेर आपण पडूया. मंदिर, मस्जिद आणि हिंदू, मुस्लिम याच्या पुढे या सरकारला, या भारतीय जनता पक्षाला काही पडलं नाहीये. कुठेतरी आपण बघतोय यापूर्वी जे काही दहशतवादी हल्ले झालेले आहेत, तर देशमुख सर, माझा प्रश्न तुम्हाला आहे, यापूर्वी दहशतवादी हल्ले झालेले आहेत. अगदी 26/11चा जरी आपण दहशतवादी हल्ला धरला तरी त्या ठिकाणी सत्ताधाऱ्यांच्या
राजीनाम्याची मागणी होण्यापूर्वी सत्ताधाऱ्यांनी त्याची जबाबदारी घेऊन राजीनामे दिलेले आहेत. हे उदाहरण आपल्या समोर असताना या ठिकाणी भाजपा पक्षाने सुद्धा या सगळ्या प्रकरणाची जबाबदारी घेऊन तुम्ही राजीनाम्याची मागणी करताय का? भारतीय जनता पक्ष हा सत्ता पिपासू पक्ष आहे. आबाच्या तोंडातून फक्त एवढं निघालं की बडे बडे शहरों में छोटे छोटे हादसे होते. एवढ्या वाक्याचा भारतीय जनता पक्षाने एवढं वादन उचललं होतं की स्वर्गीय आबांनी राजीनामा देऊन तडक त्यांचं गाव सांगली गाठलं होतं, तासगाव गाठलं होतं. तोच प्रकार की जो आपला ताज हॉटेलमध्ये जे काही आतमध्ये जे धुमचक्री जाळपोट झाली होती ते बघायला मुख्यमंत्रीच्या उद्देशानं स्वर्गीय विलासराव देशमुख तिथे गेले होते आणि ते तिथे गेले होते फक्त एखादा चित्रपटाचा निर्माता घेऊन गेले होते रामगोपाल वर्मा आणि रितेश देशमुख त्यांच्यासोबत होते, तरी त्यांना राजीनामा द्यावा लागला. त्यावेळी देशाचे गृहमंत्री जे होते ते चाकूरकर साहेब होते आणि लातूरचे फक्त शिवराज पाटील चाकूरकर साहेब होते. त्या व्यक्तीनं फक्त त्या हल्ल्याच्या काळामध्ये देशात फिरत असताना 2-3 वेळे कपडे बदलले होते म्हणून हा देशाचा गृहमंत्री कपडे बदलतो म्हणून राजीनामा घेतला. आज अमित शहा रेड कार्पेटनं तिथं श्रद्धांजली देतात. राजीनामा द्यावा त्यांनी घरी जावं एवढ्या या मताचे आम्ही आहोत. कारण की काँग्रेसच्या विचारसरणीमध्ये आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या विचारसरणीमध्ये भारतीय जनता पक्षाच्या विचारसरणीमध्ये फार मोठा फरक आहे. काँग्रेसने या देशाला स्वातंत्र्य दिलं आणि हे अशा प्रकारचे या देशामध्ये पराक्रम करत आहेत. या गोष्टीचं आम्हाला दुःख वाटते. लवकरात लवकर अमित शहा आणि मोदी साहेबांनी या हल्ल्याची नैतिकता जबाबदारी स्वीकारून राजीनामा द्यावा. नुकतंच लग्न झालेल्या एका जोडप्यातील तिच्या नवऱ्यानं प्राण गमावलेले आहेत. त्या बाईचं दुःख बघता महिला म्हणून तुम्ही देखील काय मागणी करताय? या सगळ्या प्रकरणाची जबाबदारी कोणी घेतली पाहिजे? राजीनाम्याची मागणी केली जाते. गृहमंत्र्यांनीच घेतली पाहिजे, कारण त्यांना समजायला पाहिजे ना एवढं आणि मुळात म्हणजे एकही सुरक्षा रक्षक का नव्हता हे त्यांना स्वतःला का वाटत नाही की आपण इथे का सुरक्षा देऊ शकलो नाही. किती म्हणजे चांगला स्पॉट असताना तिथे येणारच आहेत लोक, एवढी लोक असताना तिकडे सुरक्षा रक्षक नाही. सगळं जाणून केलेलं एक षडयंत्रच आहे हे सगळं. दुनिया काय मागणी करताय तुम्ही? मी तर अमित शहाच्या राजीनाम्याची मागणी करतो. 370 लागू केला त्यानंतर तुम्ही जर का तिथे पर्यटन वाढवताय तर पर्यटन वाढवल्यावरती तिथे पर्यटक गेले पाहिजेत आणि त्यांची सुरक्षेचा प्रश्न येतो तो कोणी बघितला पाहिजे. लॉ अँड ऑर्डर तुमच्याकडे आहेत आणि तुम्ही काश्मीरच्या राज्याच्या जे सरकार आहे त्याच्यावर जबाबदारी ढकलताय हे कुठलं गोष्ट आहे. यामुळे जर का आपण बघितलं तर आता भारतीय जनता पार्टी विरोधात म्हणजे सरकार त्यांचं तरी ते विरोधात इथे आंदोलन करतात. हा कुठला प्रकार आहे? तुम्हाला नक्की काय करायचंय? एक सरकारमध्ये बसायचं आहे की विरोधात बसायचं हे ठरवा आणि तुम्ही राजीनामे द्या आणि सरळ मोकळे व्हा ना आंदोलनं करायला. तुम्ही प्रत्येक गोष्टीचा इव्हेंट करतायत. तिथे गृहमंत्री जात आहेत त्यांना रेड कार्पेट अंतरला जातोय. आज याच्यापूर्वी पण जे सरकार छोट्या छोट्या गोष्टींवरून आता देशमुखांनी सांगितलं त्याप्रमाणे जर का राजीनामे दिले गेले तर तुम्हाला काय तुम्ही सत्तेचा अमरपट्टा घेऊन आलेले आहेत की काय की तुम्हालाच तिथे बसायचं आहे कायमस्वरूपी. आज कालचा जो प्रकार आपल्या बदलापूरमध्ये झाला तर त्यांच्याच एका पदाधिकाऱ्यांनी म्हटलं की तिथे लॉ अँड ऑर्डरचा विषय तर तिथलं सरकार काय करतंय आणि तुम्हाला एवढंही कळत नाही की तिथलं सरकार लॉ अँड ऑर्डर सांभाळतंय की केंद्र सरकार सांभाळतंय. तुम्ही उगाच काहीतरी आपलं सरकार आणि नागरिकांची दिशाभूल केली जाते. दिशाभूल करण्यासाठी काहीतरी तातून आज जैन मंदिर पाडलं त्याचं इव्हेंट सरकार तुमचं तिथे मुंबईत जे प्रशासक बसले त्याच्यावरती तुमच्याच अंकुश आहे आणि केंद्रात देखील सरकार तुमचं आहे. आणि ते पराग आळवानी जे आहेत तिथले आमदार त्यांनी तिथे मोर्चा काढला हो 19 तारखेला. म्हणजे यांच्यावरती हसावं की रडावं? काय करतायत? कोणासाठी करतायत? लोकांची दिशाभूल करण्यासाठी स्वतःच सरकार असताना विरोधात कोणाच्या मोर्चा काढतायत? म्हणजे ह्या सरकारचा करू तेवढा निषेध थोडा आहे. या सरकारने आणि या देशाच्या गृहमंत्र्यांनी राजीनामाच दिला पाहिजे. तुम्ही काय मागणी करताय? देशाच्या पंतप्रधान आणि गृह खात्याने याची जबाबदारी घेऊन राजीनामे देण्याची मागणी करताय का? नक्कीच त्यांनी राजीनामे दिलेले पाहिजेत, कारण बीजेपीचं सरकार हे विवेकशून्य सरकार आहे. यांना कुठल्याही सर्वसामान्य लोकांच्या दुःखाशी काहीही घेणे देणे नाहीये. त्याचंच एक उदाहरण म्हणजे ज्यावेळेस जम्मू काश्मीरमध्ये हा हल्ला झाला त्यावेळेस या लोकांनी तिथले पर्यटक जे परत येऊ शकत होते म्हणजे ज्यांना यायचं होतं त्यांनी तिप्पट विमानाची तिकीटं वाढवलेली आहेत. म्हणजे ह्याच्यावरून आपल्याला हे समजतं की किती म्हणजे हे लोक इव्हेंट करतात हर गोष्टीचा. यांना कुणाच्याही दुःखाशी काही घेणे देणे नाही. झालेल्या गोष्टीचा फायदा कसा करता येईल तेवढंच हे सरकार बघत आहे. मोदींनी आणि शहानी या गोष्टीची जबाबदारी घेऊन राजीनामे जरूर दिले पाहिजे.
या ठिकाणी आपण बघतोय, या ठिकाणी महाविकास आघाडीच्या वतीनं शहरात जो मोर्चा घेण्यात आला आणि त्यांच्याकडून मागणी केली जाते की केंद्रानं या सगळ्या प्रकरणाची जबाबदारी घेत, या हल्ल्याची, भ्याड हल्ल्याची जबाबदारी घेत कुठेतरी राजीनामा दिला पाहिजे आणि या मोदी शहा सरकारने या प्रकरणाची जबाबदारी घेऊन लवकरात लवकर राजीनामा देण्याची या ठिकाणी महाविकास आघाडीकडून मागणी केली जाते। त्याचबरोबर कालच्या भाजपच्या आंदोलनात इव्हेंट केला गेला अशा प्रकारचा आरोप देखील केला जातो। एक फोटो घ्या, फोटो घे, फोटो घ्या, फोटो